घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 बळी घेणाऱ्या आरोपीला अखेर अटक, 7 महिन्यांनी अर्शद खान जाळ्यात. नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट अमरावतीमधून आहे, कारण अमरावतीमध्ये एका सुसाट ट्रकचा थरार बघायला मिळालाय. अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ड्रायव्हरने न थांबता शहराच्या दिशेने सुसाट वेगाने हा ट्रक थांबवलाय. नांदगाव पेठ टोल नाक्यावरचे बॅरिगेड्स या ट्रकने तोडलेत. पोलिसांनी रहाटगाव टी पॉइंटवर ट्रक अडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चालकानं ट्रक थेट डिवायडरवरतीच चढवला असल्याचंही बघायला मिळतंय. लाल खंडी मार्गावर युटर्न घेत पुन्हा सुसाट वेगानं ट्रक पळवलाय. या सर्व प्रकारात अनेकदा अपघात होता वाचलाय. ट्रक चालकानं उडी मारली, त्यानंतर हा थरार अखेर थांबला. जखमी झालेल्या चालकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. त्यात सकाळ सकाळी अमरावतीमध्ये या ट्रकचा हा थरार बघायला मिळालेला आहे. आपण हे दृश्य पाहू शकतोय, कशा प्रकारे सुसाट ट्रक निघालेला होता. रायगडमध्ये आपण बघू शकतो. यावेळेस अमरावतीमध्ये खरं तर ही घटना घडलेली आहे. सामवरती या ट्रकच्या पाठलागाचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण खरं तर पाहू शकतोय. हा ट्रक नेमका कुठून आलेला होता या संदर्भातली जरी माहिती नसली, मात्र या टोल नाक्यावरती या ट्रकचा सुसाट असा थरार आपल्याला बघायला मिळतोय. साम टीव्हीवर आपण बघत असलेली ही दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य असल्याचं आपण पाहतोय. थेट या ठिकाणचा टोल नाक्यावरचा सीसीटीव्ही आपण बघतोय. आणि आता बातमी पुण्यातून, कारण एका जंगली तरसानं थेट लोकवस्तीमध्ये शिरत माणसांवर हल्ला केलाय. पुण्याच्या मंचरजवळच्या शेवाळवाडीमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलाय. हे तरस थेट लोकवस्तीत शिरलं, माणसांवर हल्ला केला. अनेक नागरिक घाबरले आणि सैरावैरा पळाले. तरस त्यांचा पाठलाग करत होता. तरसाच्या हल्ल्यात 3 जण जखमी झाले. एका जखमी झालेल्या तरुणानं अखेर धाडस दाखवलं आणि तरसाला घरात कोंडून ठेवत स्वतः पळ काढला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अखेर तासाभराच्या परिश्रमानंतर या तरसाला जेरबंद केलं. घराच्या अंगणात उभं होतो ना, आजी दरवाजात उभं होती. तर तो तरच पळत आला आणि मग आजीला काही कळलंच नाही. आमच्या घरात 2 दरवाजे नाही, एक मागच्या साईडला एक पुढच्या साईडला. आजी घरात गेली, तो तरच पण घरात गेला. आजी त्या साईडने घराच्या बाहेर गेली. आजी दरवाजा लावणार तेवढ्यात तो तरच दरवाजा झटकून आजीला पकडला. आजीला पकडला. आजी ओरडत होती. मग मी तिकडून पळत आलो, तरच बघितलं. मग मी त्याला काठीने मारलं आणि मग काठीने मारलं तो माझ्या अंगावरती त्याने झडप घेतली. त्याने माझ्या हाताला चावला. नंतर मी त्याला झटकलं आणि आतमध्ये घरात जाऊन लपलो. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला आपण बघितलं, त्याची स्वतःची प्रतिक्रिया, कशा प्रकारे हा हल्ला झाला. इतरही काही महत्त्वाच्या राज्यभरातल्या बातम्या बघायच्या आहे 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गावठी कोथिंबीर आणि शेपूची आवक वाढली. बाजारभाव घसरले. बाजार समितीमध्ये गावठी कोथिंबीरला 10 ते 25 तर शेपूला 5 ते 14 रुपये प्रति जुडी दर मिळतोय. कोल्हापूरमध्ये लहरी हवामानामुळे रब्बी पीक संकटात सापडलं. शाळा पिकावर चिकटा आणि मावा या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ही कीड पानं कुरतडताय आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. वेगवेगळ्या रासायनिक औषधांची फवारणी केली जाते, त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. अमरावतीमध्ये ढगाळ वातावरणामुळे फुलकोबीची फुलं पिवळी पडताय, त्यामुळे खराब होण्याआधी शेतकऱ्यांना कोबी तोडावी लागते. काल परवापर्यंत 45 ते 50 रुपये प्रति किलो मिळणारा कोबी मात्र आता 7 ते 8 रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय. तुळजापूरमध्ये आता शेतकऱ्यांच्या खरबूज फळबागांना ढगाळ वातावरण आणि करप्या रोगाचा फटका बसला. त्यातच महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पुरेसं पाणी मिळालेलं नाहीये. खरबूज शेती मातीमोल होण्याची वेळ आली आहे. शेतकरी हतबल झालाय. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसला. सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरण त्यामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शिरोळमधील एका शेतकऱ्यानं पिकवलेल्या तब्बल 3.5 किलो कोबीचा गड्डा कोल्हापूरकरांसाठी आकर्षण ठरला। या शेतकऱ्यानं तब्बल 60% उत्पादन या कोबीला घेतलं। याशिवाय 1 ते 1.5 फूट लांब मिरची, चेरी, टोमॅटो यासह विविध भाज्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या। अकोल्यात पहिल्यांदाच रंगबिरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली। BSCचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं हा प्रयोग केला। 3 महिन्यात तब्बल 3 एकरातून 9 लाखांचं उत्पन्न घेतलं। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे। देशासह परदेशातून संत्री दाखल झाली। आकाराने लहान असलेली मिनी संत्री सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेते। APMC मधील घाऊक बाजारात 50 ते 60 रुपये किलोने मिनी संत्री विकली जाते। रासायनिक खतांच्या किमतीत काही कंपन्यांकडून नवीन वर्षात 1 जानेवारीपासून वाढ केली जाणार आहे। या खतांच्या किमती प्रति बॅग 150 ते 200 रुपयांनी महागणार आहे। सांगलीमध्ये यंदा अधिक पाऊस आणि फळ छाटणीला झालेल्या विलंबामुळे बेदाणा निर्मितीसाठी प्रक्रिया देखील लांबणीवरती पडलेली आहे। तर या सर्व प्रक्रियेमुळे साधारण महिनाभराचा विलंब या संपूर्ण प्रक्रियेला लागतोय। वातावरणामध्ये बदल होत असल्यानं त्याचा परिणाम सुद्धा बेदाणा निर्मितीवरती होतोय। अकोल्यात 2022 मध्ये अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शासनानं शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिली, मात्र आता हीच मदत परत करण्याची नोटीस शासनानं काढली। त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली। तब्बल 3 कोटींपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली जाणार आहे। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावामध्ये संतप्त शेतकऱ्यांना भाजीपाल्यावरती आता रोटावेटर फिरवला। भाजीपाल्याचे दर घसरले, शेतकरी संतापलेत। जनावरं सुद्धा चरण्यासाठी शेतात सोडलेत। सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात सापडली। हवामान बदलामुळे हातातोंडाशी आलेली द्राक्ष बाग वाया जाते। द्राक्षघट कुचणं, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना सामोरं जावं लागतंय। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर आणि कापसाचं प्रचंड नुकसान झालंय। येवला तालुक्याच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे गहू शेती भुईसपाट झाली। कांद्याचे मोठे नुकसान झाले। ठिकठिकाणी मका, सोयाबीन ओला होऊन नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडलाय। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत आहेत आणि यामध्ये या 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानात भर पडली आहे। 3 वर्षात शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालं। 2 वर्षांपासून ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात पिकांचं नुकसान झालं। केळी, पपई, हरभरा, गहू आणि कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमदार काशीराम पवार यांनी आता नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। शहापूरमधल्या अनेक गावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। कल्याण, डोंबिवली, भिवंडी ठाण्यातून मोकाट कुत्री आणून सोडली जात आहे, ही चर्चा आहे। ही कुत्री कोंबड्या माणसांवर हल्ले करून फडशा पाडताय, नागरिकांवर देखील हल्ला करताय। भंडाराच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला। वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार, ही माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली। धाराशिवच्या भूम तालुक्यातील रामकुंड परिसरात बिबट्याने गायीवर हल्ला केला। वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला। बिबट्याच्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण सध्या पसरलेलं दिसतंय।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीने 9 पथकं स्थापन केली. 150च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली. आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह 4 फरार आरोपींचा पोलीस सध्या शोध घेताना दिसतायत. मात्र हे आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तर धनंजय मुंडेंवरती विविध राजकीय पक्षांकडून आरोपही केले जात आहेत. सरपंच हत्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. या प्रकरणी अजित पवार यांच्याकडून अद्याप काहीच हालचाल नाही असा आरोप आव्हाडांनी केला. वाल्मिक कराडवरती जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी एक गौप्यस्फोट केला. पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये वाद सुरू असल्याचा दावा धस यांनी केला. आका कोण हे मात्र धस सांगत नाहीत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे याशिवाय अजित पवार यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो राऊतांनी पोस्ट केला. वाह क्या सीन आहे. संतोष देशमुखचा अपराधी नेमका कोण, चौकशी किती पारदर्शक होईल हा सवाल यावेळेस राऊतांनी केला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा ही मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करा या सूचना बजरंग सोनावणेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर या पार्श्वभूमीवर दमानिया यांना आलेला कॉल हा दारूच्या नशेत करण्यात आलेला होता. ही माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे. दुसरीकडे बीडमध्ये सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोची आज चौकशी करण्यात आलेली आहे आणि याच महिलेची काल केज पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा सीआयडीने दिवसभर चौकशी केली आहे. बीडमध्ये पोलीस अधीक्षक चिरीमिरी घेऊन शस्त्र परवाना देतात असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. बीडचा बिहार व्हायची वेळ आलेली आहे. तातडीने कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानाबद्दल सुरेश धस यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आलाय. कुणाचंही मन दुखावलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो असंही सुरेश धस म्हणालेत. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला. परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना अटक करा. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीला अटक करून कठोरात कठोर शासन करा या 2 मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. बीड आणि परभणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाण्यात आंबेडकरी अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढलेला आहे. मोर्चाची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकातून करण्यात आली आहे. स्थलांतरित कामगारांना आधी स्मार्ट असं रेशन कार्ड द्या या सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. हे कामगार कोणत्याही राज्यातले असले तरी त्यांना महाराष्ट्रातल्या दुकानांमध्ये धान्यही मिळायला हवं या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी आता ही प्रतिक्रिया दिली. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार व्हायलाच हवा. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडायला हवी असंही केसरकर म्हणाले. लाडकी बहीण या योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना देखील थेट बँक खात्यामध्ये मदत दिली जाईल. ही माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत दिली जाईल असंही कृषी मंत्री म्हणाले. मोठी बातमी बघूया थेट पुण्यातून. पुण्यातल्या एका पबमध्ये फ्री कंडोम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि हा निर्णय अखेर रद्द करण्यात आलेला आहे. कारण साम टीव्हीच्या दणक्यानंतर पबने हा निर्णय मागे घेतलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातल्या मुंडवा या ठिकाणच्या एका पबकडून फ्री कंडोमचं वाटप करण्यात येणार आहे. मात्र साम टीव्हीने ही बातमी लावून धरली. पुणेकरांनी देखील पबच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. पुणे पोलिसांनी या पबला आता नोटीस पाठवली आहे. त्यामुळे अखेर या पुण्यातल्या पबने फ्री कंडोम देण्याचा जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय अखेर रद्द करण्यात आला असल्याचं सध्या तरी कळतंय.
यानंतर पुढे उर्वरित बातम्यांचा धावता आढावा, कारण वर्षाच्या शेवटच्या सूर्योदयाचे मनमोहक दृश्य आता बघायला मिळालेले आहेत। आजचा हा सूर्य वर्षाच्या सर्व आठवणी आपल्यासोबत घेऊन उगवलाय। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले। 31st सेलिब्रेशन करताना महिला छेडछाडीला आळा घालण्यासाठी विशेष अशी खबरदारी घेण्यात आली। गिरगाव चौपाटी याशिवाय नरिमन पॉइंट या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली आहे। गिरगाव चौपाटी याशिवाय नरिमन पॉइंटवर मुंबई पोलिसांकडून खास तयारी करण्यात आली। गिरगाव चौपाटीवर 2 वेगवेगळे भाग करण्यात आले। बॅरिगेड्स करून फॅमिलीसाठी वेगळा तर दुसऱ्या भागात तरुणाईसाठी आणि पुरुष मंडळींसाठी जागा सुद्धा करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्याला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केलं। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पोलीस हे तैनात करण्यात आले। वाहतूक नियंत्रण आणि वाहन चालकांना सूचना देण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदतही घेतली जाणार आहे। नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्योत्पादन शुल्क विभाग अलर्ट झालाय। मुंबई गोवा महामार्गावर अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी खास तपासणी नाके उभारण्यात आले। यावेळेस गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हॉटेल मालकांनी विशेष तयारी केली। 31st ला मद्यप्राशन जास्त झालं तर हॉटेलच तुम्हाला त्यांच्या गाडीतून घरी सोडणार आहे। पुणे हॉटेल असोसिएशनने हा अंशतः निर्णय घेतलाय। नागपूरमध्ये पोलिसांकडून नवीन वर्षानिमित्त आता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। 31च्या पार्श्वभूमीवर ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा हुल्लडबाजांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्तही वाढवली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना पुण्यातल्या एका पबकडून कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वितरण केलं जाणार होतं। मात्र तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पाकिटं देणार हा दावा पबनं केलाय। तर पोलिसांनी मात्र या प्रकरणी चौकशी सुरू केली आणि आता खरं तर हा निर्णय रद्द करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे, कारण 31st साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्सच काढले। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आले। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। ड्रंक अँड ड्राईव्हसह वाहतुकीचे नियम आणि गुन्हेगारांना चाप लावावा यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। कोरेगाव भीमा इथे संपन्न होणाऱ्या शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। विजय स्तंभावर 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जाईल। त्यासाठी पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठे बदल सुद्धा करण्यात आले असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। या कार्यक्रमासाठी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवला जाईल। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात पोहोचले। पर्यटकांची सर्वात जास्त पसंती रत्नागिरीमधील हॉटेल्स आणि बीचला आहे। समुद्राखालचं सौंदर्य बघण्यासाठी स्कुबा डायव्हिंगचा पर्यटक सध्या आनंद घेताना दिसतात। माथेरानला जाण्यासाठी पर्यटक ई-रिक्षांचा वापर करतात, मात्र ई-रिक्षा कमी असल्यानं पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते। रिक्षांची संख्या वाढावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर आणि लॉयन्स पॉइंटवर पर्यटकांना बंदी आहे। या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात। या पार्श्वभूमीवर उद्यापर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे। 31st आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा आणि मावळातील पर्यटन स्थळं सज्ज आहे। हॉटेल्स, रिसॉर्ट्स, खासगी बंगले, सॅनिटोरियम आणि हे सर्व काही हाऊसफुल झाले। तर पवना नगर परिसरातील कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग सुद्धा हाऊसफुल झाली आहे। सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली, त्यामुळे इथले हॉटेल्स हाऊसफुल झाले। स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक दिसतात। समुद्रासोबत खाडीमधील बोट सफारीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, नारायणमळी या ठिकाणी कांदळवन सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंग करून पर्यटक आनंद लुटताना दिसतात। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असल्याचं बघायला मिळतंय। 25,000हून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतलंय। मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांची राहण्याची व्यवस्थाही अपुरी पडली आहे।
शिमला मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सध्या होताना दिसते, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर सुद्धा पसरलेली आहे। या बर्फवृष्टीचा पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहे। झाडा आणि डोंगरांवर सर्वत्र बर्फ पसरला आहे। शिवाय जम्मू काश्मीरमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होतीये। रस्त्यांवर घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरली। 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले। पर्यटक बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत। मनालीमधल्या सोलांग या व्हॅलीमध्ये बर्फाच्या थरावरून गाडी थेट दरीमध्ये कोसळली आहे। यासोबतच मनालीमधील अनेक वाहनं घसरत आहेत। नागरिकांकडून चारचाकी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। 31 आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मनालीमध्ये पोहोचले। मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली। मनालीमधील विविध स्पॉट्सवरती जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। मनालीमधील रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। यंदाच्या वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री झाली आहे। दोन्ही निवडणुकांदरम्यान जप्त केलेल्या मद्यापेक्षा मद्यपींनी जास्त मद्याचं सेवनच केलेलं आहे। त्यामुळे आता यंदाचं निवडणूक वर्ष राज्यासाठी मद्यपी वर्ष ठरलंय। मुंबईमधल्या समुद्र किनाऱ्यांवर आज रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी 25 जादा बेस्ट बसेस सोडल्या जातील। आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडल्या जातील। प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकारी याशिवाय बस निरीक्षक यांची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे। देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे। कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येईल। आता मात्र मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे। हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यरत करण्याचं उद्दिष्ट आता ठेवण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये सिमेंटच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे घरांच्या किमतीही वाढू शकतात। सिमेंटच्या प्रतिगोणीचे दर सध्या 350 रुपये आहेत, त्यात आता प्रतिगोणी 30 रुपयांनी वाढ झाली आहे। नवी मुंबईमधल्या बहुतेक उद्यानांमध्ये लाद्या उखडल्या, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात होऊन दुखापती झाल्या। पालिकेकडून लवकरच जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करण्यात येईल। उद्यानांमध्ये लाद्यांच्या ऐवजी मातीचे ट्रॅक करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे। वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित वीज पुरवठा योजनेचा आराखडा तयार झाला। त्यासाठी 328 कोटी रुपये खर्च आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे। डहाणू तालुक्यातील वाढवण समोरील समुद्रात हरित वाढवण बंदर प्रकल्प हा उभारला जाणार आहे। वातावरणात होणाऱ्या बदलामुळे समुद्रातील माशांचं प्रमाण कमी झालं। अनेक बोटी गेल्या 8 दिवसांपासून समुद्रात जात नाहीये, त्यामुळे मच्छीमार बांधवांचं नुकसान होत आहे। मासेमारीसाठी खूप लांब जावं लागतं, त्यामुळे आणि मासे मिळत नाहीये, त्यामुळे मोठं आर्थिक संकट आता उभं राहिलंय। तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज सुरुवात होईल। संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावणार आहे। संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत देवीची मंचकी निद्री ही विधी जी आहे ती पार पडेल। विठुरायाच्या चरणी वर्षभरात तब्बल 54 कोटी रुपयांचं दान जमा झालं। जवळपास 2 कोटी 72 लाख रुपये किमतीच्या सोने चांदीच्या दागिन्यांची भर यामध्ये पडली आहे। वर्षभरातील देणगीचा तपशील मंदिर समितीनं दिला आहे। आंबेडकर अनुयायांच्या वतीने परभणी बीड हत्याकांड निषेधार्थ लाखांदूरजवळ काळ्या फिती बांधत निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी आंदोलकांनी केली। मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी या दरम्यान उपस्थित राहिले। विजय असो।